पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेनं ऑनलाईन पेमेंट ॲप पेटीएमला मोठा धक्का दिला। त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली। त्यामुळे पेमेंट युजर्सची चांगलीच भंबेरी उडाली। पण आता ते होत नाही तर भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं भारत पेला देखील नोटीस पाठवली आहे। त्यामुळे आता पेटीएम नंतर भारत पेवर सुद्धा संकट घोंगावतंय। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता। आज सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं भारत पेला नोटीस पाठवली आहे। ही नोटीस कंपनी कायद्याच्या कलम 206 अंतर्गत पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारनं कंपनीकडून कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवरवर केलेल्या कायदेशीर कारवाईबद्दल माहिती मागवली आहे। कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयानं कंपनीकडून अश्नीर ग्रोवर विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याबाबत न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांबाबत माहिती मागवली। भारत पे कंपनी 2022 मध्ये अडचणीत सापडली होती, जेव्हा कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि त्याला धमकावलं होतं। अश्नीर ग्रोवरने कोटक ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला नायकाचा IPO का दिला नाही म्हणून धमकावलं होतं। या वादानंतर अश्नीर ग्रोवरने भारत पेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला होता आणि कंपनीनं आपल्या आर्थिक खात्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता। नोटीसवर भारत पे कंपनीने उत्तर दिलं आहे की मंत्रालयानं कंपनीला नोटीस बजावली आणि अश्नीर प्रकरणामध्ये अधिक माहिती मागवली आहे। कंपनीने सांगितलं की आम्ही तपास यंत्रणांना शक्य ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करू। ऑडिट नंतर भारत पेने अश्नीर ग्रोवर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावाविरुद्ध निधीचा गैरवापर आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। अश्नीर आणि त्याच्या पत्नीमुळे कंपनीला 88.68 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला होता। कंपनीने नुकसान भरपाईसाठी गुन्हा दाखल केला होता, मात्र अश्नीरने स्वतःवर आणि पत्नीवरील आरोप फेटाळून लावले होते। भारत पे टेक्नॉलॉजीमध्ये अश्नीर ग्रोवरचे कोणतेही योगदान नसल्याचा आरोपही कंपनीने यावेळी केला होता। त्यामुळे आता सरकारने पाठवलेल्या या नोटीसला कंपनी काय उत्तर देते आणि तपासातून काय निष्पन्न होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।